आपण एका भांड्यामध्ये 3 वाटी स्वच्छ निवडून घेतलेली उडदाची डाळ घेतलेली आहे। ती आपण आता स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेणार आहोत। आता ही आपण छानपैकी 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये पाणी घालून हे आपण 5 ते 6 तास भिजण्यासाठी ठेवणार आहोत। त्यावर मी झाकण ठेवून आता हे मी 5 तास ठेवलेली आहे। आता ह्या 2 मी मिरच्या घेतलेल्या आहेत। ही आपली डाळ भिजलेली आहे व त्यातील मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता मिक्सरमध्ये आपण थोडी डाळ घेऊन व त्यामध्ये मिरच्या घालून त्याची छानपैकी पेस्ट करून घेतलेली आहे। जर आपल्याला पाण्याची गरज पडली वाटताना तर आपण 1-2 चमचे पाणी घालू शकतो। आपण ही आता छानपैकी सर्व माझी वाटून झालेली आहे। त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे व ते आपण छानपैकी फेटून घेणार आहोत सॉफ्ट। आता हे आपलं फेटून झालेलं आहे। आपण आता दही बनवण्यासाठी 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 मिरची घेतलेली आहे ती आपण व त्यामध्ये थोडंसं आता आपण मीठ घालणार आहे। मीठ घातल्यामुळे पेस्ट छान होते। आता हे आपण मिक्सरला छानपैकी वाटून घेणार आहोत। हे आता आपण वाटून घेतलेलं आहे। आता मी 2 वाट्या दही घेतलेलं आहे ते आपण छानपैकी फेटून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी वाटून घेतलेले आले मिरचीची पेस्ट तसेच साखर घातलेली आहे 5 चमचे। आपल्याला कमी जास्त पाहिजे असेल तर आपण करू शकतो। तसेच आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। पुन्हा ही आपण छानपैकी फेटून दिलेली आहे। हे आता आपलं दही तयार झालेलं आहे। आता आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे 6 वाट्या। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे। तसेच आपण एका छोट्या वाटीमध्ये पण पुन्हा पाणी घेतलेलं 1 पेला व त्यामध्ये फेटलेलं आपण पीठ घालून घेतलेलं आहे। जर पीठ वर आलं तर खूप छान वडे होतात, म्हणून छान खूप फेटून घ्यायचं पीठ। आता आपण हे तेल गरम केलेलं आहे व पाण्याचा हात लावून आपण हे वडे तेलामध्ये सोडून घेणार आहोत। आता हे असे खमंग भाजून घेतलेले आहेत व हे तळलेले वडे आपण हिंगच्या पाण्यामध्ये घालून ठेवणार आहोत। आता हे 5 मिनिटं ठेवायचे व त्यानंतर आपण त्यामधील पाणी काढून आपण एका डिशमध्ये सर्विंग डिशमध्ये घेतलेले आहे। त्यावर आपण हे गोड दही आहे ते घालून घेतलेलं आहे। आता त्यावरती आपण चिमूटभर जिऱ्याची पावडर तसेच चिमूटभर गार्निशिंगसाठी आपण चाट मसाला चिमूटभर तसेच चिमूटभर मिरची पावडर तसेच गोड चिंचेची चटणी घालून घेतलेली आहे। तसेच वरून आपण बारीक शेव घालून घेतलेली आहे व कोथिंबीरीने पुन्हा आपण त्यावर गार्निश करून घेतलेलं आहे। हे वडे चवीला खूप छान लागतात, तुम्हीही नक्की ट्राय करा। चटपटीत असे दहीवडा आपण तयार केलेला आहे।